यांना गणिताचा जादूगार, भारताचा दुसरा कोहिनूर हिरा म्हणतात. त्याला भारताचा कोहिनूर हिरा. मग असं का म्हणतात? ज्याप्रमाणे बघा, आपण एखाद्या शेतामध्ये मोरांचा थावा असावा आणि मोराला बघता क्षणी त्याच्या डोक्यावरचा जो तुरा असतो तो डोक्याच्या वर असतो. त्यामुळं मोराच्या तुऱ्याला जसं महत्व आहे तसं आपल्या आयुष्यामध्ये जरी सगळे विषय असले तरी सगळ्यात महत्वाचा जर विषय कुठला असेल तर तो गणित. म्हणून गणिताला बघा सगळ्या विषयांचा राजा म्हणतात. सगळ्या विषयांचा राजा म्हणतात. का म्हणत असतील? कारण गणित हा विषय मानवी जीवनाचा अंग आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही सातत्यानं कुठं ना कुठं वापरत असतो. अंकांचा उपयोग करत असतो. बीपी बघायचे, किती बीपी झाल्या. एखाद्याचं बाजारात माल विकायचा आहे, किती दर आहे. सोनं खरेदी करायचं आहे, किती दर आहे. प्रत्येक ठिकाणी जन्मापासून मरेपर्यंत गणिताचा आम्ही काय करत असतो? उपयोग करत असतो. कोणती संख्या एक म्हणा? तुम्हाला एक दर संख्या मला सांगायचं, कोणाला सांगायचं? मला ते तुझा अंक आहे व्यवस्थित बघायचं, नजर चांगली पाहिजे. त्याच्यामध्ये तू मनात धरलेला अंक आहे काय? आहे नक्की? गॅरंटी आहे? विसरू नको संख्या. त्याच्यामध्ये तू मनात धरलेला अंक आहे का? नाही. मी बाजूला ठेवतो आहे कार्ड, बाजूला ठेवतो. याच्यामध्ये तू मनात धरलेली संख्या आहे का? आहे. याच्यामध्ये तू मनात धरलेली संख्या आहे का? आहे. या शेवटच्या कार्ड मध्ये तू मनात धरलेली संख्या आहे का? आहे. ठीक आहे. तर याच्या मनात मी संख्या सांगतो बघा. 47. बरोबर आहे का? याच्या मनात संख्या आहे. तुम्हाला आहे का बघा? आता राहिले किती कार्ड? 2. तुमच्या मनातली संख्या आहे 40. बरोबर आहे का? तर ती बेरीज 2000च येते. आणि ते तुम्ही करून यायचं सोमवारी. 4 संख्या घ्यायची, 1 2 3 4. त्यांची बेरीज करायची. 2000च येते. अशी बेरीज करा. 2000 केला. अशी बेरीज करा. 2000 केला. अशी क्रॉस मध्ये करा. 2000 केला. अशी करा. 2000 केला. अशी उभी करा. 2000 केला.